गायत्री गायकवाड एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत दोन शिवसेनेचे दोन पंचायत समितीचे उमेदवार, एक कावीर पंचायत समितीचे उमेदवार आणि इकडे रामराज पंचायत समितीचे उमेदवारांचे पती। खऱ्या अर्थाने आरक्षणामुळे सगळी गडबड होती, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। ते राजकारणामध्ये मातब्बर आहेत, त्यांच्या पत्नीला आरक्षणामुळे तिकीट दिलेलं आहे। परंतु वस्तुस्थिती काय जाणण्यासाठी आपल्याला अशाच पद्धतीने जे राजकारणी असतात त्यांची बाजू ऐकून घ्यावी लागते। तर आपल्यासोबत संतोष निगडे आहेत, जे कावीर पंचायत गणाचे उमेदवार आहेत शिवसेनेतर्फे। इकडे तृषा अरविंद भगत, जे अरविंद भगत यांच्या मिसेस आहेत आपल्या रामराज पंचायत समितीमध्ये। ही एक ड्युएट मुलाखत असणार आहे, कारण की वेळ फार कमी आहे। 7 तारखेला मतदान आहे, 2 दिवस वाढले, त्याच्यामुळं काय काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत। पहिल्यांदा मी निगड्यांपासून सुरुवात करतो। निगडे, तुम्हाला पक्षाने तिकीट दिलेलं आहे आणि हे तिकीट दिल्याच्या नंतर मला वाटतं तुमच्यासोबत इथं तिरंगी लढत आहे। खऱ्या अर्थाने तिरंगी लढत अपेक्षित होती, पण अचानक तिरंगी लढत झालेली आहे। तर तुम्ही खऱ्या अर्थाने आपली जी काही बेलोशी ग्रामपंचायत आहे, त्या बेलोशी ग्रामपंचायतमध्ये आता तुमच्या बेलोशी ग्रामपंचायतमध्ये तुमचे जुने सहकारी मित्र श्रीधर भोपी हे तिथे जिल्हा परिषदेसाठी आहे। असं असताना भोपी साहेब, निगडे साहेब, तुम्हाला हे काही तुमचं पंचायत समितीचं जे आव्हान आहे ते कशा पद्धतीने असणार आहे, की पहिल्यांदाच तुम्ही मित्र विरोधक म्हणून काम करत आहात? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार। माझे प्रतिस्पर्धी कोण आहेत त्यापेक्षा माझं काम तिथे काय आहे ते महत्त्वाचं आहे। कारण हे प्रतिस्पर्धी एवढ्या वर्ष माझ्याबरोबर होते, पण ते माझ्या कामामुळे तिथे होते। मी केलेलं काम आहे किंवा गोंधळ्या पंचायत सहकार्याने तिथे ते बसले। आम्ही सगळ्यांनी जोरात काम केलं म्हणून ते आजपर्यंत तिथे होते। आणि प्रतिस्पर्धी म्हणता नाही येणार, माझ्या कामाची लोक दखल घेऊन मला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देतील। आपण आता जाऊया तुषार अरविंद भगत यांचे पती अरविंद कमलाकर भगत यांच्याकडे। भगत साहेब, कालच रामराज पंचायत समितीचे मला वाटते तुमचे सहकारी असलेले मधु ढेबे, शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच, तुम्ही सुद्धा सरपंच त्या ग्रामपंचायतमध्ये राहिलेले आहात। माझ्या एजी मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आव्हान केलंय की तुमच्या ज्या पत्नी आहेत तुषार अरविंद भगत यांना मतदान करू नका। त्यांनी काहीही ग्रामपंचायतीसाठी कामं केलेली नाही। तर त्यांच्या टीकेला तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्या? नमस्कार। आताची इलेक्शन आहे, फार आटाटीचं इलेक्शन आहे। कोणी कोणाला कमजोर लेखून हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि इलेक्शन कठीण आहे म्हणून निवडणूक लढवली जाते असं समजून मतदान काम करावं लागतं। आमची एक अपोजिट पार्टी आहे, मधु ढेबे आणि कंपनी शेतकरी कामगार पक्ष आणि त्याचे सहकारी। त्यांचं कामच आहे एखाद्या माणसाला विचलित करणे, विरोध करणे, विरोधाभास करणे, दाखवणे। ह्याचा अर्थ त्या गोष्टी आहेत किंवा केल्यात अशा नाही आहे। तुम्ही पारंपरिक 15 वर्ष काम करताय, सत्तेत राहताय, एकमेकात खाताय, तर त्यावेळी तुम्ही काय गप्प बसता? मतांपोटी लोकांना बदनाम करून लोक मतं देत नाही आहेत। आणि लोकांना वारंवार हे माहिती आहे की आम्ही पक्ष बदलले, जरूर बदलले, पण लोकांनी आम्हाला बदलले नाही। लोक आज सुद्धा आमच्या पाठी आहेत, आमच्या सोबत आहेत। आणि आत्ताही आम्ही सुद्धा आमचं कॉन्फिडन्स सांगतो, आमची मेहनत सांगतो, ह्यावेळी सुद्धा लोक आम्हाला नाकारणार नाहीत, तर आम्हाला दणदणीत विजयी करतील। कारण का? लोकांना आम्ही पाहिजे आहोत। तुम्हाला लोक नको आहेत, लोकांना तुम्ही, म्हणून लोक तुम्हाला नाकारतात। तुमच्या हाताकडचे लोक सरकू लागली आहेत, चालली आहेत, बाहेर पडत आहेत। थांबवण्यासाठी तुम्हाला कोणाचे बदनाम करून, खोटं बदनाम करून बदनामी होत नाही। लोक समजतात, जाणतात त्या पंचायतीला उत्पन्न किती आहे, त्या पंचायतीला अर्निंग किती आहे आणि कोण पैसे किती खातो ह्याचा थोडा तरी अभ्यास जर त्यांनी केलं तर त्यांना समजेल काय तिथली काय स्थिती आहे। मी कधीच कोणावरती आक्षेप करत नाही किंवा टीका करत नाही, आपला धर्म नाही आहे। आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो, रिलेशन मेंटेन करतो, पण लोकांनी काहीतरी बोलून लोक आपल्याला काहीतरी जवळ करतील या भ्रमात राहू नका। लोक तुमच्या हातातून सटकू लागली आहेत आणि येणाऱ्या ग्रामपंचायतीला आम्ही दाखवून देऊ काय तुमची जागा नक्की कुठे आहे ते। बाकी आम्हाला त्यामध्ये काही जास्त बोलायचं नाही, कारण की आम्हाला विरोध आहे, विरोधभास बोलणार, त्याही त्यांच्या पद्धतीने बोलणार, आम्ही आमच्या पद्धतीने बोलणार। पण बोलताना प्रत्येक माणसाने जे सत्य आहे, काही गोष्टी खऱ्या आहेत आणि ज्या गोष्टी आपण जाणून दाखवू शकतो अशा पद्धतीने बोलणं गरजेचंच आहे।
बाकी मी एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला का इलेक्शनमध्ये असे आरोप प्रत्यारोप होत राहतात, पण प्रत्येक बुद्धीने, प्रत्येक कार्यकर्ते समजदार बुद्धीने काही गोष्टी समजून घेण्यासारख्या असतात. त्यावेळी सगळ्यांनी, तुम्ही, आम्ही सर्वांनी घ्यावे आणि एक चांगलं राजकारण करावं समाजामध्ये, आपल्या पक्षामध्ये, जेणेकरून आपली उंची वाढेल याचा त्यांनी प्रत्येकाने विचार करावा. आम्ही आमच्या उंची वाढवण्याचा प्रत्येक वेळी विचार करतो आणि त्या आम्हाला निश्चितपणे आम्हाला यश येतो. तर आता आपण निगडे साहेब यांच्याकडे जाणार आहोत. आपण 2-2, 3-3 प्रश्न प्रत्येकाला विचारणार असणार, कारण डिबेट मुलाखत जास्त लांब होते. निगडे साहेब, आता खऱ्या अर्थाने तुमच्या पंचायत समितीमध्ये अनिल पाटील हे पहिल्यांदा मला वाटतं त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि आता ते पंचायत समिती निवडणूक लढवत आहेत. बघायला गेलं तर अनिल पाटील यांची राजकीय कारकीर्द फार मोठी आहे आणि ते तुमचे विरोधक म्हणून असणार आहेत. मी पहिला प्रश्न मगाशी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये उमेदवार आहेत जिल्हा परिषदेचे म्हणून तो प्रश्न विचारला. तर अनिल पाटील जो शेतकरी कामगार पक्षाचा जर मागच्या जर आपण हे पाहिलं म्हणजे विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तुमच्या पंचायत समितीमध्ये तुम्हाला लीड आहे. तर आता जी काही निवडणूक आहे ही निवडणूक तिरंगी आहे, तर तो लीड तसाच राहील की अनिल पाटील ह्या तिरंगी लढतीमध्ये काहीतरी वेगळं जादू करते? नाही, जादू आम्ही करू, त्यांच्याकडून जादू होईल म्हणजे ते आताच्या सध्याच्या राजकीय वातावरणात म्हणजे त्यांच्या पक्षाची जी काय झालेली आहे पडझड आताची ती पाहता म्हणजे सगळ्यांच्या लक्षात, त्यांच्या लोकांच्या लक्षात आले. आम्ही तर आहोतच तिथे. आपली शिवसेनेची ताकद जोरात आहे. शिवसेना ही आज 1 नंबरला आहे. म्हणजे ह्या जेवढ्या पंचायती आहेत त्या सगळ्या पंचायतींमध्ये शिवसेना 1 नंबरला आहे. त्याच्यामुळे मोठं काय आव्हान नाही त्यांचं. त्यावेळेला त्यांची ताकद होती. ते जिल्हा परिषद, त्यांचे मिसेस होते जिल्हा परिषद सदस्य किंवा ते पण बऱ्यापैकी चांगले हे लढलेले, तेवढी ताकद होती त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाची. पण आता ती ताकद राहिलेली नाही. पण मोठं आव्हान असं काय वाटत नाही आपल्याला त्यांनी. नाही, तुम्ही जर बघितलं तर विधानसभेला श्रीधर भोपी यांनी आमदारांना पाठिंबा दर्शवलेला होता. त्याच्यामुळं ती मतं तुमच्या वाट्याला जास्त आली. शेतकरी कामगार पक्षामध्ये तुमची जास्त तफावत नाही आहे. आता श्रीधर भोपी स्वतः उमेदवार आहेत, याचा तोटा तुम्हाला होईल? नाही, तसं काय होणार नाही. कारण त्यावेळेला सन्माननीय छोटम शेठ त्यांचा हा वेगळा हे होता. त्यांनी मतं काही आपली घेतलेली होती, आपलीच होती ती पण मतं. त्यामुळे तो काय फरक एवढा पडणार नाही. आणि श्रीधर भोपी तसे काय आमचे एवढे मोठे विरोधक नाहीत, ते आमचे मित्रच आहेत. त्यामुळे तसं हे करण्याचं मित्र असले तर दुसऱ्या पक्षात आहे. हा, ते असते आता सध्या विरोध ह्याच्यात काम करतात आपलं, पण ते नाही होणार. आपली लोकांमध्ये आपल्याला असलेला आपला संपर्क, आपण लोकांची केलेली कामं आहेत, एवढ्या वर्ष सेवा केली, त्याचं फळ नक्कीच मिळेल. आता आपण अरुण भगत यांच्याकडे जाऊया. दादा, तुम्ही मागची जी निवडणूक होती ती शिवसेना पक्षामधून शकापमध्ये गेलात आणि शकापमध्ये गेल्यानंतर तुम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवली, तुम्ही सरपंच झाला. सरपंच झाल्याच्या नंतर म्हणजे तुमच्या पत्नी, मला वाटतंय सरपंचाचा काही कालावधी असताना तुम्ही पुन्हा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. तर दादा, असं काय परिस्थिती निर्माण झाली की आपल्याला शका पक्ष सोडून पुन्हा आपण आमदारांसोबत गेला? बघा, राजकारणामध्ये कोणी येतात, कोणी जातात, त्याला कारणं अनेक असतील. सगळ्याच कारणं की ते मुलाखतीत प्रकट केले जात नसतात, करू पण नाही कोणी. जेव्हा माणूस येतो आणि तो काम करतो, पण काम करत असताना आपल्यात काही डेव्हलपिंग होत नसेल, आपण आपल्या लोकांना सांगू शकत नसलो तर आपल्या पर्याय मार्ग शोधावा लागतो. कारण का राजकारणात टिकायचं असेल तर लोकमताशिवाय आपल्याला टिकता येत नाही. आणि लोकमत जसं आपल्याला फिरवते, लोकांच्या आवडीनिवडी जशा आपल्याला साध्य करतात, त्याचप्रमाणे नेत्यांनी वेळी बदलावा लागतो. मी पण माझ्या लोकांसाठी, आमच्या विकासासाठी, लोकांच्या आग्रहाखातीर, लोकांच्या म्हणण्यानुसार सन्माननीय आमदार महेंद्र दळवी यांच्या विकासाला भाळून, म्हणजे विकास करण्याची क्षमता असलेल्या आमदाराकडे आम्ही प्रवृत्त झालो आणि त्यांच्यासोबत आम्ही गेलो, जेणेकरून आम्हाला आमचा विकास करता यावा. आणि विकास करण्यासाठी ज्या आम्ही प्रस्ताव आमदारांकडे पाठवले ते त्या प्रस्ताव आमचे मंजूर झाले. तो सत्यवाडी बार्शत रस्ता असो, तो विरोधक त्याचं कामच आहे ना, मत सांभाळणे, लोकांना दाखवणे याचं कामच आहे. पण हे आपल्याला जाणवलं पाहिजे, आपण कुठे गव्हर्नमेंटमध्ये नाही, आपण कुठे ग्रामपंचायतीमध्ये नाही, आपण जिल्हा परिषदमध्ये नाही, आपण सरकारमध्ये नाही आहोत.
सक्षम आमदार 24 तास काम करतोय, लेटर हेड पॅड मागणी पत्र सगळं त्याच्या सोबत असून वर्क करतोय आणि ते आपण करू असं दाखवणं मला ते योग्य वाटत नाही. त्याप्रमाणे आम्ही आमच्या आमदारांनीच केलंय, आमच्या गव्हर्नमेंटमध्ये असलेल्या आमदारांनी केलंय. त्यामुळे आम्ही नेहमीच त्यांचं उदो करणार आणि त्यांना त्यांच्या पाठीशी सोबत राहणार. हे तर आमचं म्हणजे हेच हक्कच आहे, कारण का जे काम करतील त्यांच्याजवळ राहणं आमचं कामच आहे. विरोधक काही करत नाही किंवा काय करतात हा भाग वेगळा आहे, पण आमचे आमदार करतात त्यांच्या पाठीशी आम्हाला राहणं हक्कप्राप्त आहे. त्यामुळे आम्हाला कोणी काय बोललं काही आम्ही आणले हे आमच्याकडे आणले आम्ही प्रयत्न केले हा त्यांचा भाग आहे, पण आमचा भाग आहे आम्ही काय आणले हे आम्ही लोकांना पटवून देतो, लोकांना दाखवतो आणि करून दाखवतो. त्यासाठी हे सगळं बघून हे सगळं अक्रूर त्यांच्याच हातामध्ये राहणारे त्यांच्याच पक्षामध्ये घुसवणारे असंख्य कार्यकर्ते असंख्य नेते आज आमच्याकडे परावृत्त होतात. ह्याच्यापेक्षा आणखी वेगळं सांगण्यासारखं काहीच नाही आहे. जेव्हा आपण आपल्या हाताखाली माणसं गमवतो किंवा गमवायला लागतो तेव्हा आपण समजायला पाहिजे की आपल्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे किंवा आपण कुठेतरी कमी पडतो आहोत. प्रत्येक पक्षामध्ये खोलपणा असतो, पण आता समजून घ्यायला पाहिजे की ज्या अर्थी लोक आपल्याकडून जात आहेत त्या अर्थी आपल्यामध्ये काहीतरी कमीपणा आहे किंवा त्रुटी आहेत, काही कामं करण्यात कमी पडत आहोत. याचा अभ्यास करून काहीतरी उपाययोजना विकास कामासाठी त्यांनी कराव्यात आम्हीही कराव्यात, जेणेकरून विकासाचा घोडदौड आमच्या विभागात चालू राहील एवढी मी अपेक्षा करतो. मी आता शेवटचा एक प्रश्न विचारतोय. निगडे साहेब, आता 7 तारखेला मतदान आहे, तर मला वाटतं तुम्ही पहिल्यांदाच अरुण भगत यांना एकदा अनुभव आहे, तुम्ही पहिल्यांदाच पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहात. तर ह्या पंचायत समितीच्या निवडणूक लढवण्यामध्ये मला वाटतं कावीर सहानुभूती ते बेलुशीपर्यंत तुमचा मतदारसंघ आहे. तुम्ही तुमच्या ह्या मतदार म्हणजे राजकारणामध्ये भरपूर वर्ष आहात, मला माहिती आहे. तर तुमचे जे मतदार आहेत पहिल्यांदा तुम्ही ह्या 5 ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी जनतेसमोर येत आहात. तर ह्या तुमचे जे काही सर्व शिवसेनेचे मतदार असतील किंवा तुमचे आप्त नातेवाईक वगैरे असतील याला तुम्ही काय आवाहन कराल बाबा तुमच्या मतदाराला, तुमच्या कावीर पंचायत समितीच्या मतदारांना आव्हान एकच करेन की सन्माननीय आमदार दमदार आमदार आमचे त्यांच्या माध्यमातून महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून ह्या म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघात बोलले तरी चालेल, अपार्ट म्हणजे कितीतरी करोडची कामं झालेली आहेत, मोठमोठे रस्त्यांची कामं चालू आहेत. अशा म्हणजे आमचा तर चौल ते महाजने एवढा मोठा रस्ता आहे, म्हणजे कॉन्क्रीट रोड आहे. बघा तर म्हणजे 50-60 वर्षाच्या रस्त्याला काय होणार नाही. तिथे महाजने नदीवरचा मोठा पूल किंवा इतर अंतर्गत रस्ते असतील, मोठमोठी कामं झालेली आहेत. तर ह्या सगळ्या विकास कामांच्या जोरावर मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की पुढे पण आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी मिळावी. त्यासाठी आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून आम्ही तुमची सेवा करत राहू आणि त्या सेवा करण्याची संधी द्यावी हीच विनंती करतो. शेवटचा प्रश्न अरुण भगत साहेब यांच्यासाठी. माझ्याच ग्रामपंचायतीमध्ये येतात त्याच्यामुळे थोडाफार त्यांचा राजकीय इतिहास मलाही माहिती आहे. दादा, तुम्ही सदस्यापासून सरपंचापर्यंत सगळी पदं ग्रामपंचायतीची पदं भोगली, परंतु पंचायत समितीला सुद्धा तुम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून नशिबात म्हणून. परंतु दादा, तुम्हाला पंचायत समितीच्या वरती अजूनपर्यंत यश मिळालं नव्हतं. आणि मला वाटतंय एवढ्या वर्ष राजकारणामध्ये, तर किती वर्ष राजकारणामध्ये? 30 वर्ष पदसिद्ध 30 वर्ष. पदसिद्ध म्हणजे तुम्ही समजून जा 30 वर्ष राजकारणामध्ये आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला ही संधी मिळालेली आहे. आणि वातावरण तुमच्याकडे पोषक आहे, कारण का तुमचे आमदार आहे, तुमची सत्ता आहे. तर मागच्या वेळेला तुमचं गणित चुकलं, परंतु शक्यता गेलेल्या संध्या परत येत नाही. परंतु राजकारणामध्ये ही संधी तुमच्याकडे आली. तुमचे सर्व जे काही बाकीचे पदाधिकारी असतील या सर्व पदाधिकाऱ्यांनी जी काही पंचायत समितीच्या सदस्य पदाची माल आहे ती तुमच्या घरामध्ये घातली. तर दादा, आता जर तुम्ही पाहिलं तर विरोधक आणि तुम्ही विरोधातूनच तुम्ही आता सत्तेमध्ये आलेला आहात. तर ही काही जनता आहे तुमच्या पंचायत समिती गणातील आपल्या चिंचोटीपासून खालपर्यंत, ही जनता जी आहे ही तुम्हाला ऍक्सेप्ट करून तुम्हाला राजकारणामध्ये एक पाऊल पुढे टाकण्यासाठी ह्या वेळेला तरी मदत होणार आहे. बघा, आमचे आमदार आदरणीय महेंद्रसिंह दळवी साहेब यांनी
जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे, आमच्या कार्यकर्त्यांच्या एकमुखी मागणींचा जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाचं मी नक्कीच सोने करेन. कारण का त्यांना सुद्धा चांगले लोकप्रतिनिधी पाहिजे आहेत. आमदारांच्या यशामध्ये, आमदारांच्या कामाच्या पद्धतीमध्ये ग्राउंड लेवलवर काम करणारे कार्यकर्ते पाहिजेत. आणि मी ग्राउंड लेवलवर काम करणारा कार्यकर्ता आहे. मी आदिवासी वाडीतून, दलित वस्तीतून, सामान्य समाजाच्या लोकांतून निवडून आलेला सदस्य आहे, सरपंच आहे. माझा भाग डेव्हलप नाही, नॉन डेव्हलप आहे, तरीसुद्धा अशा दुय्यम परिस्थितीत आम्ही राजकारण करून सामाजिक सेवा साधण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या वेळेला संधीचं सोनं आम्ही करणारच आहोत. मिळालेली संधी फुकट खाणार नाही. आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत, आदरणीय आमचे गोंधळे साहेब सक्षम आहेत, निगडे साहेब सक्षम आहेत, आदरणीय आमचे आमदार, आमच्या वहिनी सक्षम आहेत. आम्हाला जे 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 सहकार्य पाहिजे ते आम्हाला त्यात पुरवत आहेत. आणि त्या पुरवण्याच्या आदेशावरती आम्ही निश्चितपणे ह्या इलेक्शनमध्ये यश प्राप्त करूयात, त्यावेळी मात्र शंका नाही आहे. पण तरीसुद्धा असं म्हणता येत नाही कधी कोणाला कमी लेखू नये. ही लढत आहे, ते सुद्धा त्या ताकदीने उतरतात, ते प्रयत्न आम्हीही करतो. पण निश्चितपणे आम्ही सांगतो, ईश्वर ह्या वेळेला आम्हाला निश्चितपणे विजयी करेल, यात तेही मात्र शंका नाही. कारण ते ईश्वराला पण क्रमपात्र प्राप्त आहे किंवा पुढे विकास करण्याची एक लिमिट असते, कालावधी असते. शेतकरी कामगार पक्षाची 25-30 वर्ष गेली, त्याच्या अगोदर काँग्रेस पक्षाची 25-30 वर्ष गेली. आता ही परिस्थिती बदलून ती शिवसेनेकडे आमदार दळवी साहेबांकडे आलेली आहे. त्यामुळे परिस्थिती निसर्गच असा बनवतो नियम, सृष्टी काही चेंज हा सृष्टीचा नियम आहे, बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्याप्रमाणे बदल हे लोकांना पाहिजे, तुम्हा आम्हाला सर्वांना पाहिजे. तेव्हा आता आपल्या पंचायत गणातील जिल्हा परिषद लोक निश्चितपणे याचा विचार करतील. आणि आमच्या तिन्ही उमेदवार आदरणीय गोंधळी साहेब, आदरणीय निगडे साहेब, आमच्या पत्नी सौ तुषा भगत यांच्या धनुष्यबाणाला पसंती देऊन दणदणीत मताने विजयी करतात, ते मात्र शंका नाही. तर आपल्यासोबत कावीर पंचायत समितीतील सदस्य म्हणजे उमेदवार आणि यांच्या पत्नी रामराज पंचायत समितीतील उमेदवार दोन्ही होते. सत्तेतील दोन्हीही उमेदवार आहेत आणि त्यांनी सत्तेमध्ये आमचे आमदार आहेत आणि कशा पद्धतीने आमदारांनी विकास केलेला त्या विकासाच्या जोरावर आम्ही 100% निवडून येऊ. दादाने पण ते सांगितलं की पहिले काँग्रेसचा कार्यकाळ होता, तो संपला, शेकापचा आला, तो संपला आणि आता आमदार महेंद्र दळवी यांचा कार्यकाळ आलेला आहे. आणि आम्ही आणि आमचा तिसरे उमेदवार, मला तर चांगल्या पद्धतीने माहिती आहे, मागे प्रतिक्रिया तुम्ही अनंत गोंधळे साहेबांची तिखट प्रतिक्रिया बघितलीच असेल. तर यांनी आपापले विचार आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जनतेसमोर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकट केले, ते तुम्ही सर्वांनी ऐकले असाल. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.